उत्तर भारतामध्ये थंडीची चाहूल लागलेली आहे। उत्तर भारतातील अनेक शहरांमध्ये थंडी पडण्यास सुरुवात झालेली आहे। ही थंडी पडत असताना अनेक ठिकाणी धुक्याचा सामना देखील करावा लागतोय। राजधानी नवी दिल्लीमध्ये कालपासूनच धुक्याचा सामना राजधानी नवी दिल्लीकरांना करावा लागतोय। 100 मीटर पर्यंतची व्हिजिबिलिटी सध्या असल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। मी सध्या दृश्यांच्या माध्यमातून कशा पद्धतीनं दाट धुकं पडलेलं आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करतोय। हा सगळा विजय चौकाचा परिसर आहे। म्हणजे इथून काही मीटरच्या अंतरावरती राष्ट्रपती भवन आहे। साऊथ ब्लॉक आणि नॉर्थ ब्लॉक ज्या ठिकाणावरनं पंतप्रधान कार्यालयातनं ज्या देशाचा कारभार हाकला जातो ते पंतप्रधान कार्यालय काही मीटरच्या अंतरावरती आहे। पण दृश्याच्या माध्यमातून मी दाखवण्याचा प्रयत्न करतो की धुकं इतकं दाट असल्यामुळं हे कार्यालय देखील दाखवू शकत नाही। इथून काही मीटरच्या अंतरावरतीच संसद भवन आहे, पण संसद भवन परिसरामध्ये देखील अशाच पद्धतीचं धुकं आहे। दिल्लीतील अनेक ठिकाणी अशाच पद्धतीचं दाट धुकं खरं तर आज सकाळपासूनच पडल्याचं चित्र आपल्याला बघायला मिळतंय। त्याच्यामुळे या दाट धुक्यामुळे वाहनांना देखील ज्यावेळेस प्रवास करावा लागतो रस्त्यानं त्यांना देखील मोठ्या प्रमाणावरती या धुक्याचा सामना करावा लागत आहे। अनेक सकाळची खरं तरी 9 वाजताची आत्ताची वेळ आहे, पण असं असताना अनेक जी वाहनं रस्त्याने जातात त्या वाहनांना हेडलाईट्स ज्या आहेत त्या सुरू करून प्रवास करावा लागतोय। खरं तर दिल्लीमध्ये मागच्या काही दिवसांपासून हवामान देखील अत्यंत खराब स्थितीमध्ये असल्याचं बघायला मिळालं। AQI साधारणतः 500च्या आसपास दिल्लीमध्ये पोहोचलेला आहे। त्यामुळं अनेक नियम जे आहेत ते राजधानी नवी दिल्लीकरांसाठी लागू केले गेलेले आहेत आणि अशातच धुक्याची चादर जी आहे ती उत्तर भारतातील अनेक शहरांवरती राजधानी नवी दिल्लीमध्ये देखील पसरल्याचं आपल्याला बघायला मिळतंय। या धुक्याचा सामना अनेक प्रवासी वाहतुकीवरती झाल्याचं देखील चित्र सध्या राजधानी नवी दिल्लीमध्ये आपल्याला बघायला मिळतंय। कॅमेरामन राकेश कुमार समी, प्रमोद जगताप, TV9 मराठी, विजय चौक, नवी दिल्ली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।